नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजच्या भागात आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहूया. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. या श्लोकामध्ये सगळी रामाची विशेषणं आहेत. नमस्कार केलेला आहे रामाला. राम जो रमवतो तो राम बरं का. रम धातू आहे त्याच्यामध्ये. जो रमवतो, जो आपल्याला रमवतो तो राम म्हणून राम. लक्ष्मण पूर्वजम, पूर्वज लक्ष्मणाच्या आधी जन्मलेला. पूर्व म्हणजे आधी, ज म्हणजे जन्मलेला, म्हणून लक्ष्मणाचा पूर्वज. पूर्वज म्हणजे मृत व्यक्ती असा अर्थ नाही घ्यायचा इथे. लक्ष्मणाचा मोठा भाऊ म्हणून लक्ष्मणाच्या आधी जन्मलेला म्हणून पूर्वज. रघुवरम, रघुकुळामध्ये सर्वात श्रेष्ठ असा रघुकुलश्रेष्ठ. सीतापतीम, सीतेचा तर पती आहे. सुंदरम, अतिशय सुंदर दिसायला. काकुत्स्थम, काकुत्स कुळात जन्मलेला. मागच्या भागात आपण पाहिलं तर इंद्र बैलाचं रूप घेऊन आला. त्याचं ककुद, बैलाचं ककुद म्हणजे वशिंड, त्याच्यावर तो राजा बसला इक्ष्वाकू कुळातला, म्हणजे रामाचा पूर्वज. आणि त्याने असुरांशी युद्ध करून इंद्राला जिंकून दिलं, देवांना जिंकून दिलं, म्हणून त्याचं नाव पडलं काकुत्स. तर त्या काकुत्साच्या वंशात जन्मलेला आहे तो. करुणार्णवम, अर्णव म्हणजे समुद्र, करुणेचा सागर आहे, करुणा समुद्र आहे. गुणनिधीम, सर्व गुणांचा समुच्चय प्रभू श्री रामचंद्रांच्या ठिकाणी आहे. विप्रप्रियम म्हणजे ब्राह्मणांना, म्हणजे विप्रांना अतिशय प्रिय आहे. धार्मिकम, धर्मशील आहे. राजेंद्रम, राजांचा इंद्र म्हणजे स्वामी आहे. सत्यसंधम म्हणजे सत्यवचनी आहे. दशरथ तनयम, दशरथाचा तनय म्हणजे दशरथाचा मुलगा आहे. श्यामलम शांतमूर्तीम, सावळ्या रंगाचा आहे. सावळा ग रामचंद्राचं गाणं आहे बघा, तर कधी ऐकलं असेल तर. आणि तो सावळा आहे म्हणून श्यामलम शांतमूर्तीम, अतिशय शांत स्वभावाचा आहे. लोकाभिरामम म्हणजे लोकांना आनंद देणारा आहे. रघुकुल तिलक, रघुकुळाचा मापदंड आहे, मानदंड आहे, म्हणून रघुकुल तिलक. राघवम, रघुचा तो राघव. मग असे म्हटलं ना की कौसल्याचा तर कौसल्य, असं रघुराजा फार मोठा राजा होऊन गेलेला आहे त्यांच्या वंशामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या. ते रघुचा तो राघव आहे. रावण अरिम, अरी, अरी म्हणजे शत्रू. रावण आणि अरी असे दोन शब्द. अरी म्हणजे शत्रू. रावणाचा शत्रू कोण, तर प्रभू श्री रामचंद्र. तर अशा या सगळ्या रामाला अहम वंदे, मी नमस्कार करतो, असा त्याचा अन्वय लावायचा आहे आपल्याला. सगळी रामाची विशेषणं आहेत. अशा प्रभू श्री रामचंद्रांना आम्ही वंदन करतो. पुढचा श्लोक पाहू. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आता रामाला पुन्हा एकदा नमस्कार केला आहे, पण त्याची विशेषणं पहा. रामाय, रामाला नमस्कार. रामभद्र, भद्र म्हणजे चांगलं, चांगल्या रामाला नमस्कार. चांगल्या रामाला म्हणजे अतिशय उत्तमोत्तम गुण ज्याच्या अंगी आहेत अशा रामाला नमस्कार. रामचंद्र, चंद्राला तुम्हाला माहिती आहे का, आपण रामसूर्य नाही म्हणत बरं का, रामचंद्र, कारण चंद्र हा शीतलता प्रदान करतो. रामाकडे पाहिलं की आपल्याला शांत वाटतं, आपल्याला शीतलता प्राप्त होते, म्हणून रामचंद्र त्याला नमस्कार. वेधसे, वेधसे म्हणजे अत्यंत बुद्धिमान मनुष्य, बुद्धिमान व्यक्ती, त्याला वेधसे म्हणतात. अतिशय बुद्धिमान असलेल्या या रामाला. रघुनाथाला नमस्कार. रघुनाथाय नाथाय, नाथाय म्हणजे दिनांचं रक्षण करणारा, जो प्रजानाथ आहे, जो प्रजेचा नाथ आहे, त्याला नमस्कार. आणि सीताया पतये, सीतेचा जो पती आहे त्याला सुद्धा आम्ही नमस्कार करतो.
या दोन्ही श्लोकामध्ये फक्त आणि फक्त प्रभू श्री रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.